उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। कोरोना का नया वायरेंट चीन और बैरूनी ममालिक में दाखिल। औरंगाबाद के शहरी कोरोना के 3 उसूलों पर अमल दरामद करें, पारस मंडलेचा की अपील। जमात इस्लामी महाराष्ट्र यूथ विंग की जानिब से 25 दिसंबर को आम खास मैदान पर यूथ कन्वेंशन। और शहर में सर्दी में इजाफा, दर्जा हरारत 10 डिग्री सेल्सियस। अब खबरें तफसील से। चीन और दीगर ममालिक में कोरोना का नया वेरिएंट फैल रहा है। औरंगाबाद में कोरोना के सिलसिले में अव्वाम 3 उसूलों पर अमल करे, हमें हिरासा होने की जरूरत नहीं है। ये बात मेडिकल ऑफिसर पारस मंडलेचा ने एडीएन से बातचीत करते हुए कही। कोविडच्या अनुषंगाने औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य विभाग अत्यंत दक्ष आहे। जे काही सूचना काल परवा स्टेटकडनं आणि सेंटरकडनं आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत त्या अनुषंगाने 2 दिवसा अगोदर माननीय प्रशासक महोदय डॉक्टर चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आरोग्य विभागाची या संबंधित पूर्ण तातडीने बैठक घेतलेली आहे आणि जे काही गिअर अप करण्यासाठी ज्या काही सूचना आहेत त्या सूचना त्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत। आमच्याकडे मेल्ट्रॉन जे की फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह आणि थर्ड वेव्ह मध्ये 350 बेडचं ऑक्सिजनेटेड बेडचं आपल्याकडे रुग्णालय अद्यावत उपलब्ध आहे, ते 350 बेड आहे। तसेच आपण थर्ड वेव्ह मध्ये नेहरू नगर, ईओसी पदमपुरा या ठिकाणी 100 बेडची व्यवस्था केलेली आहे। तसंच N8 आणि N11 सुद्धा आपण 50 ऑक्सिजनेटेड बेडची व्यवस्था आपल्या रुग्णालयात तयार केलेली आहे। त्यामुळे 650 बेड आपल्या महानगरपालिकेचे ऑक्सिजनेटेड बेड आहेत। मनपा हद्दीतही 7-7.5 हजारापर्यंत आपले पूर्ण बेड आहेत। ऑक्सिजनचा साठा आपल्याकडे भरपूर आहे, स्टोरेज भरपूर आहेत। जम्बो सिलेंडर 1263 जम्बो सिलेंडर आहेत, व्हेंटिलेटर्स आहेत, बायपॅप आहेत। तर आपल्याकडे यंत्रणा पूर्ण तयार आहे। पूर्ण नागरिकांना माझं फक्त एवढं आव्हान राहील की ही जी काही आपल्याला आता 4th वेव्ह वगैरेचं जे काही सर्व चालू आहे आणि आजूबाजूच्या देशामध्ये जे काही रुग्ण वाढत आहेत त्या दृष्टीने आजपासून सगळ्यांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे। आणि आम्ही सुद्धा जे काही ILI सारीचे वगैरे जे काही पेशंट आहेत त्यांचं इमिजिएट आपण RT-PCR टेस्टिंग करतोय, त्यांचं जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सॅम्पल पाठवतोय आणि त्यांचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट जे आहेत त्यांचं सुद्धा आम्ही इमिजिएट टेस्टिंग करतोय। पूर्ण 40 आरोग्य केंद्रामध्ये आपण फॅसिलिटी उपलब्ध केलेली आहे की ज्या ठिकाणी औरंगाबाद शहराच्या प्रत्येक एरियामधल्या लोकांना ॲक्सेसिबिलिटी राहील की जाऊन त्यांनी आपलं कोविडचं टेस्टिंग करता यावं। त्याबरोबरच ईओसी पदमपुरा इथं सुद्धा आपलं टेस्टिंग सेंटर आहे। तर आरोग्य यंत्रणा, आरोग्य विभाग, महानगरपालिका औरंगाबाद अत्यंत प्रभावीपणे या सर्व गोष्टीला लढा देण्यासाठी सज्ज आहे। काय रूल्स वगैरे आलेले आहेत सध्या पाळण्यासाठी? रूल्स म्हणजे हेच सध्या की सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे। ज्यांचं वॅक्सिनेशन राहिलं त्यांनी वॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे। ज्यांना थोडे बहुत बी सिम्पटम्स वाटतात त्यांनी ताबडतोब टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे, टेस्टिंग वाढवणं गरजेचं आहे। जे ILI सारीचे पेशंट आहेत त्यांचं टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे। आणि जसं पंतप्रधान महोदयांनी काल डिक्लेअर केलेलं आहे की मास्क गर्दीच्या ठिकाणी जे काही आहे ते मास्कचा यूज केलेला हा सर्वांसाठीच फायद्याचा राहील। त्याप्रमाणेच मास्कचा यूजही लोकांनी गर्दीच्या ठिकाणी करणं आवश्यक आहे। तर या सर्व गोष्टींची काळजी घेणं सध्याच्या कंडिशनमध्ये गरजेचं आहे। सध्या हे टेस्टिंगचे पॉइंट सुरू करणार आहेत का सर तुम्ही? सध्या टेस्टिंग चालूच आहे, पण गर्दीच्या ठिकाणी किंवा या ज्या आपल्याला स्टेटवरनं रोज याच्याबद्दल VC घेतले जाते, स्टेटवरनं गाईडलाईन येत आहेत, ज्या काही गाईडलाईन आणि जे काही सूचना आम्हाला प्राप्त होतात त्याप्रमाणे आपण त्या पूर्ण गोष्टींचं पालन करतो। जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र की यूथ विंग की जानिब से 25 दिसंबर बरोज़ इतवार सुबह 10 बजे से 5 बजे तक
आम खास मैदान औरंगाबाद पर ऑल महाराष्ट्र यूथ कन्वेंशन का एहतमाम किया गया है। एडीएन से मुखातबत में मजीद मालूमात दी गई। यूथ विंग जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र की तरफ से वन डे ऑल महाराष्ट्र यूथ कन्वेंशन औरंगाबाद में रखा गया है। ये कन्वेंशन में तमाम महाराष्ट्र के नौजवान शरीक होने वाले हैं और इस कन्वेंशन में नौजवानों को तामीरी रुख की तरफ तवज्जो दिलाई जाएंगी। हम देख रहे हैं कि आज समाज में किस तरह बुराइयां फैल रही है, खुसूसन नौजवान के अंदर नशे की लत, बेकार कापन, बेमकसदियत और तरह तरह की बुराइयां पनप रही है। इसके खात्मे के लिए यूथ विंग जो है तो पूरे महाराष्ट्र में कोशा है और वो चाहती है कि समाज का जो निर्माण है वो अच्छे से हो, अखलाकियत पर हो, नौजवान अच्छे कामों की तरफ आए, अच्छाई को परवान चढ़ाए और बुराइयों से बचे। इस कन्वेंशन में ऑल इंडिया लेवल से हमारे जिम्मेदार सैयद सादुल्लाह हुसैनी साहब इंशाल्लाह इसमें तशरीफ़ फरमा रहे हैं। इसके बाद और महाराष्ट्र के अमीर हल्का जनाब रिजवानुर रहमान खान साहब वो भी इंशाल्लाह इसमें खिताब करेंगे और मुख्तलिफ़ फील्ड के जो से रिलेटेड लोग हैं जो वाकई में समाज में काम कर रहे हैं, एक्टिविस्ट है, इंशाल्लाह वो भी इसमें आ रहे हैं। मुंबई से हमारे फ़ेरोज़ खान साहब जो बड़े पैमाने पर जो बच्चे नशे की लत में मुलविस है उस पर ये काम कर रहे हैं और ऐसे दीगर हजरात जो अपनी अपनी फील्ड में महारत रखते हुए आ रहे हैं। और इस कन्वेंशन की एक ख़ास बात ये भी है कि इसके अंदर एक एग्जीबिशन रखा गया है। ये एग्जीबिशन के ज़रिए यूथ विंग जमात इस्लामी ये चाहती है कि नौजवान जो है तो कारोबार की तरफ आए, अच्छे तरीके से कारोबार करे और उनके अंदर नए नए आइडियाज़ परवान चढ़े। तो इंशाल्लाह आने वाली 25 तारीख को आम खास मैदान पर ये ऑल महाराष्ट्र वन डे कन्वेंशन होने जा रही है। तमाम नौजवानों से गुजारिश है कि 10 बजे से शाम 5 बजे तक इसमें शरीक रहे और एग्जीबिशन ये सुबह 10 बजे से रात 9 बजे तक ये रहेंगी। शहर में नायलॉन मांझे के खिलाफ मुहिम पर अमल दरामद करने के लिए आज सलोखा इदारे की मारिफत एक मीटिंग मुनक्किद की गई थी। आजची बैठक यासाठी बोलवण्यात आलेली होती की नायलॉन मांजा विरोधी अभियान शहरात मोठ्या प्रमाणात राबवणं आवश्यक आहे। कारण मकर संक्रांतीच्या निमित्तानं शहरात नायलॉन मांजा आणि पतंगबाजीमुळं फार मोठ्या प्रमाणात अपघात घडतात। त्यामध्ये पक्षी आजारी पडतात, पक्ष्यांचे पंख तुटतात, पाय तुटतात, परत आणखी प्राण्यांची हानी होते, प्राण्यांनाही अपघात होतात आणि पादचारी जाणारे येणारे लोक त्यांचे अनेक असे गंभीर अपघात झालेले आहेत की लोकांचे म्हणजे मानेला फास बसलेले आहेत आणि टाके बसलेले आहेत आणि मृत्यूही ओढवलेले आहेत। तर त्या दृष्टीने माननीय उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागाला तसं पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका असेल यांनाही आदेशित केलेलं आहे आणि सेवाभावी संस्थांचा ह्याच्यामध्ये रोल असा आहे की जनजागृती करणं। त्यासाठी आम्ही पण त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची मनपाची मदत घेऊन जनजागृती मोहीम राबवत आहोत। आणि दुसरी गोष्ट अशी की आजच्या बैठकीत आमचा असाही म्हणजे निर्णय झाला की सणाच्या दरम्यान लोक पतंग उडवतात, हा लोकांमध्ये सण साजरे करण्याचा उत्साह असतो आणि एका गोष्टीला प्रतिबंध केला तर दुसऱ्या बाजूने लोक त्याच्यात पळवाट काढतात। त्यापेक्षा आमची प्रशासनाला आता आम्ही अशी विनंती करत आहोत की मकर संक्रांतीच्या निमित्त शहरात पतंग उडवण्यासाठी प्रतिबंधित झोन डिक्लेअर करावं, पण त्याचबरोबर पतंग उडवण्यासाठी जे बायोडिग्रेडेबल मटेरियल राहील ज्याच्यामध्ये नायलॉनचा मांजा असणार नाही आणि ठराविक डायमीटरचा मांजा असेल, मोठ्या आकाराचा सुताचा मांजा असेल आणि प्लॅस्टिकचे पतंग असणार नाहीत, बायोडिग्रेडेबल मटेरियलचे पतंग असतील त्याच्यामध्ये। मनपा हद्दीमध्ये पतंग उडवणार आहे ज्यामुळे अपघात होऊन नायलॉन मांजाच्यामुळे दुर्घटना घडू याबाबत प्रति हप्त्यामध्ये जनजागरण करून रिपोर्ट देण्याची सूचना केल्यानुसार महानगरपालिकेच्या अंतर्गत दिनांक 28 डिसेंबर रोजी
एक विशेष मोहीम जागरण निमित्त जो नायलॉन मांजा आणि तसेच त्याचे चरखे पतंग इत्यादींची होळी करण्याकरता क्रांती चौकमध्ये नियोजन केलेलं आहे. सलोखा प्रस्थापन संस्था औरंगाबाद यांच्या कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. मांजा विरोधी अभियान राबवण्याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला आणि दिनांक 28 डिसेंबर रोजी क्रांती चौक येथे सर्व पक्षीप्रेमी ना तिथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यावेळी नायलॉन मांजा विरोधी त्याची होळी केली जाईल, जी काही जप्त केलेलं जाईल त्याची, आणि लोकांना आवाहन करण्यात येईल की मांजा हा नायलॉन मांजा वापरण्यात येऊ नये. आज सलोखा या संस्थेच्या ऑफिसमध्ये मीटिंग झालेली आहे आणि मांजा वगैरे आहे त्यांच्याबद्दल इथं मीटिंग झालेली आहे की मांजा जो त्याच्यामुळं होणारे हानिकारक, त्याच्यामुळं आज ही मीटिंग राबवण्यात आलेली आहे. तर इथं डॉक्टर नाईकवाडे साहेब संस्थेचे अध्यक्ष यांनी ही मीटिंग घेतलेली होती आणि क्रांती चौकामध्ये येणाऱ्या जितका मांजा आहे त्याची होळी करण्यात येणार आहे. तर आपण सर्वांनी तिथं एकत्र येऊ, त्यात सहभागी व्हावं. मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडल के बानी आजहानी विनायक पाटिल के बरसी के मौके पर शहर में 28 दिसंबर को रियासती सतह के मुबाहिसे का एहतमाम किया गया है. इसकी इत्तला प्रेस कॉन्फ्रेंस में दी गई. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ हे महाराष्ट्रातील एक नामवंत आणि उच्च शिक्षणामध्ये आणि माध्यमिक शिक्षणामध्ये शिक्षण देणारी मोठी संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक महाराष्ट्राचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री कैलासवासी विनायकरावजी पाटील यांच्या स्मृती समारोहानिमित्त आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. त्याचाच भाग म्हणून दिनांक 28 डिसेंबर रोजी वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे यावर्षी वादविवाद स्पर्धेचं 44वं वर्ष आहे. या वादविवाद स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये चंद्रपूरपासून ते कोकणापर्यंत आणि कोल्हापूरपासून ते उत्तर महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयाचे स्पर्धक भाग घेत असतात आणि ही महाराष्ट्रातली एक मोठी आणि नामवंत आणि मोठी स्पर्धा आहे की ज्यामध्ये प्रतिभावंत विद्यार्थी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून येत असतात आणि हा समारोह दिनांक 28 तारखेला सकाळी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पांडे सर यांच्या हस्ते उद्घाटन समारोह आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव माननीय आमदार सतीशजी चव्हाण आहेत आणि बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी सुप्रसिद्ध साहित्यिका प्राध्यापक ऐश्वरराव पाटेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव आरसे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. या माध्यमातून मी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वाव देण्यासाठी इतर महाविद्यालयाचे प्राचार्यसुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना स्पर्धक म्हणून स्पर्धेसाठी पाठवावं. रियासत में सर्दी में इजाफा हो रहा है. औरंगाबाद का दर्जा हरारत 10.2 डिग्री तक पहुंच गया है. शहरी जगह जगह आंख से सेकते हुए नजर आ रहे हैं. रियासत में सर्दी में इजाफा नजर आ रहा है. इसकी वजह से औरंगाबाद का दर्जा हरारत 10.2 डिग्री सेल्सियस तक पहुंच गया. ताहम पूना 11.5 डिग्री सेल्सियस, नागपुर में कम से कम 12.9 डिग्री सेल्सियस और नासिक का कम से कम दर्जा हरारत 13 डिग्री सेल्सियस रहा. सर्दी की वजह से औरंगाबाद में लोग जगह जगह आग लगाकर सेकते हुए नजर आए. इसकी इत्तला हमारे नुमाइंदे ने दी. दिही इलाकों में लोग रबी की फसल को पानी दे रहे हैं, इसलिए दिही इलाकों में सर्दी ज़्यादा महसूस हो रही है. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़. अरे वा, किती छान काम करता तुम्ही महिला. पण याआधी तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायला वेळच मिळायचं नाही ना. अहो, घरात पाणी भरण्यासाठी अख्खा दिवस वणवण करावी लागायची बघा. अहो, पार थकून जायचो साहेब आम्ही. तब्येती पण बिघडायच्या.
या पाण्यापायी आमची कामं लेकींची शिक्षण पण सुटली होती बघा. या गावामध्ये घराघरात नळांना पाणी आलंय आणि आमचं जीवनच बदलतंय. आई ती वर्गात दुसरी आली आहे आणि बाईने मला स्कॉलरशिप मध्ये बसायला सांगितलंय. हार्दिक अभिनंदन तुझं. ग्रामीण भागातील या महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची संपवून त्यांचे कष्ट कमी करून त्यांच्या कौशल्यास तसेच त्यांच्या मुलींच्या शिक्षणास वाव मिळवून देऊन ग्रामीण जीवनमान उंचवणे, त्यांचे आरोग्य उत्तम राखणे हेच आपल्या जलजीवन अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. इग्नोर यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर नागेश्वर राव ने डिजिटल एजुकेशन के ज़िम्न में एक प्रेस कॉन्फ्रेंस में मालूमात दी. सॉफ्ट कॉपी ऑफ द मटेरियल, ई कंटेंट, ई कंटेंट. दूसरा वीडियो है जिसमें टीचर बोल रहा. तीसरा डिस्कशन फोरम, बच्चा और टीचर बातचीत कर रहा है. और चौथा है इवैल्यूएशन जो एनटीए कराती है, नेशनल टेस्टिंग एजेंसी, अगेन मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन. और ये सर्टिफिकेट देती है. ये सर्टिफिकेट पूरे देश में वैल्यू है. किसी भी यूनिवर्सिटी में आप उन 5 कोर्सेज से ग्रेड ले सकते हैं. अगर आपने 15 क्रेडिट पास कर रखा है कहीं का, तो 15 प्लस 5 जोड़ करके 20 होते हैं. तो ये जो क्रेडिट ट्रांसफर, जैसे बैंक में 10 रुपये जमा किया, 10 रुपये जमा किया, तो 10 20 50 हो जाता है. डिजी लॉकर, हाँ नहीं, डिजी लॉकर अलग चीज़. डिजी लॉकर में क्या है, आपकी डिग्रीज यहाँ पर जमा हो जाएगी और आपको बार बार डॉक्यूमेंट लेके जाने की जरूरत नहीं. ये आपका बैंक अकाउंट, जैसे पैसा आपने 50 रुपये आज बैंक में जमा किया, कल 50 जमा किया, परसों 50 जमा किया, तो कितना होगा? 150. ये करें कि एक कोर्स आज आपके पास, एक कोर्स कल पास किया, एक कोर्स परसों पास किया, तो तीनों जुड़ जाएंगे. 3 कोर्स आपके पास क्रेडिट, प्रोग्राम में कोर्स, एक एक पेपर. मतलब बच्चे का एक एक पेपर जो भी पढ़ेगा आपके अकाउंट में ट्रांसफर किया जाएगा. क्रेडिट ट्रांसफर, क्रेडिट रिकॉग्निशन. स्किलिंग की बात हो रही है. नेशनल स्किल डेवलपमेंट कॉर्पोरेशन आ गई है. पहले ये नेशनल स्किल डेवलपमेंट कॉर्पोरेशन का उतना महत्व नहीं था. मिनिस्ट्री ऑफ स्किलिंग 2018 में आई और ये नेशनल स्किल डेवलपमेंट कॉर्पोरेशन पहले से काम कर रहा था, लेकिन अब इसकी भूमिका बढ़ गई है. अब ये क्या करता है कि आपके जो थ्योरी वाले पेपर हैं, जैसे बीए में पेपर सब थ्योरी के पेपर है, क्या करेगा? नौकरी मिलती नहीं. एमए में सब नौकरी नहीं मिलती. अब वो कहते हैं स्किल शामिल कर. अभी 3-4 दिन बाद शायद आपको कुछ खबर मिले किस तरह से हम लोग स्किल को जोड़ रहे हैं नॉलेज से. बीकॉम के कोर्स में हमने कहा कि फाइनेंस कंपनीज, एचआर कंपनीज के साथ स्किल के 5 कोर्स कर लो. 12 कोर्स तो आपके बीकॉम के पुराने हैं और 5 कोर्स स्किल. कोर्स अच्छा हो गया. पहले खाली एक इम्तहान देकर आ जाता है, डिग्री ले जाओ. उस डिग्री की वैल्यू नहीं. सीखने के लिए जो हुनर चाहिए उसके लिए एनएसडीसी के कोर्सेज भी शामिल हो रहे हैं. तो उससे आपका बीकॉम हो, बीए हो, बीएससी हो, ये कोर्सेज भी प्रभावशाली हैं. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी की जानिब से तश्कील दी गई डिवीज़न जांच कमेटी ने अवामी राब्ता ऑफिसर संजय शिंदे को क्लीन चिट दे दी है. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी की जानिब से तश्कील दी गई डिवीज़न जांच कमेटी ने अवामी राब्ता ऑफिसर संजय शिंदे को क्लीन चिट दे दी है. संजय शिंदे के खिलाफ वाइस चांसलर के पास शिकायत दर्ज की गई थी. अवामी राब्ता ऑफिस में मालूमात के लिए जाने के बाद संजय शिंदे ने मास्क निकालने के लिए कहा था और व्हाट्सएप चैटिंग करने का इल्ज़ाम आयद किया गया था. इस दिन में शेख की क़यादत में एक जांच कमेटी तश्कील दी गई थी. कमेटी ने अपनी रिपोर्ट पेश कर दी. रोटरी क्लब
औरंगाबाद मेट्रो प्रेस कॉन्फ्रेंस का आज एहतमाम किया गया था। मराठवाड़ा सांस्कृतिक मंडल पर नुमाइश का एहतमाम किया गया है। प्रेस कॉन्फ्रेंस में मजीद मालूमात दी गई। यावर्षी 8 जानेवारी रविवार 2023ला मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती आम्ही श्वान प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आम्ही 150 श्वानांकरता जागा उपलब्ध करून दिलेली आहे। या श्वान प्रदर्शनामध्ये जवळजवळ 25 श्वानांच्या जातींना आम्ही बोलवायचा प्रयत्न करत आहोत आणि 25 जातींचे अप्रॉक्सिमेटली 200 किंवा 150 ते 200 पर्यंत श्वान येतील अशी आमची अपेक्षा आहे। यामध्ये सकाळी 7 वाजता आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा फॅन्सी ड्रेसची एक छानशी रॅली काढणार आहोत। यानंतर आपल्या श्वानांची जी काही तपासणी होईल, जे काही परीक्षक त्यांना तपासतील त्याच्यानंतर त्यांना बक्षिसं देण्यात येणार आहेत आणि यासाठी जवळजवळ 20 प्रकारच्या कंपन्या आपले खाद्य, आपले प्रॉडक्ट्स घेऊन तिथं आपली वाट बघत आहेत आणि याच वेळेला श्वान प्रदर्शनामध्ये महानगरपालिकेतर्फे जे काही लायसन्स आपण काढतो त्या लायसन्स काढण्याकरताचा एक स्टॉल स्पेशली तिथे आम्ही अरेंज केलेला आहे। ज्यांच्याकडे लायसन्सेस नाहीत त्यांनी आपल्या श्वानांचे लायसन्स तिथे काढून घेता येतील आणि सेल्फी पॉईंट्स आहेत। त्याच्यानंतर तिथे आम्ही 4 संस्थांना जे आपल्या रस्त्यावरच्या श्वानांकरता काम करतात, त्यांना ॲक्सिडेंट झाले, कोणी आजारी असेल तर त्यांना जे काही मदत करतात असे मदत करणाऱ्या 4 संस्थांचा आम्ही तिथे सत्कार करणार आहोत। यासाठी मी आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी तिथे आपल्या श्वानांची नोंदणी करावी। वेगवेगळ्या प्रकारचे श्वान, त्यातल्या समजा का इंडियन श्वान असतील, भारतीय श्वानांकरता आम्ही तिथे आम्ही त्यांना जास्त अपेक्षा करतो आहोत, कारण आपल्या भारतामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या चांगल्या जातीचे श्वान आहेत। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में 73वीं ऑल इंडिया कॉमर्स कॉन्फ्रेंस जारी है। आज बिजनेस ट्रांसफॉर्मेशन थ्रू डिजिटल मार्केटिंग का सेमिनार हुआ। I am assistant professor in Department of BBA, Jamshedpur Women's University, and my co-author is Dr. Kamini. She is also from Jamshedpur Women's University. So my topic is business transformation through digital marketing. So when we talk about digital marketing, it is something which is very much there in today's scenario, and everywhere you can see digital marketing plays a very important role. And the main question is, we know about digital marketing but we don't know how to capture data through digital marketing. So today I will show something that how we can capture the audience. So importance of web analytics in digital marketing. The bifurcation can be done through cookies, your server logs and your page logs. So when we talk about cookies, these are the things which are there in today's world, and through this we can capture the data. And the page log is something which is very much there in the market, and every time whenever there is any kind of traffic in the page or in website, then we can capture the data. औरंगाबाद शहर में होने वाले G20 कॉन्फ्रेंस की मीटिंग के पस मंजर में आज जिला कलेक्टर आस्तिक कुमार पांडे, म्यूनसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी और पुलिस सुपरिटेंडेंट मनीष कलवानिया ने बीबी का मकबरा और दौलताबाद किले का दौरा किया और इन मकामात के करीब के नाजायज कब्जाजात जल्द अज जल्द हटाने के अहकाम दिए। औरंगाबाद शहर में होने वाले G20 कॉन्फ्रेंस की मीटिंग के पस मंजर में दौलताबाद किले के अहाते में नाजायज कब्जाजात 21 दिसंबर तक हटाने का इशारा जिला कलेक्टर आस्तिक कुमार पांडे ने दिया है। म्यूनसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी और पुलिस सुपरिटेंडेंट मनीष कलवानिया ने बीबी का मकबरा और दौलताबाद किला, इसी तरह गारहाए एलोरा का भी मुआयना किया और जल्द अज जल्द नाजायज कब्जाजात हटाने का हुक्म मुताल्लिका मिशनरी को दिया। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर।
कोरोना का नया वायरेंट चीन और बैरूनी ममालिक में दाखिल। औरंगाबाद के शहरी कोरोना के 3 उसूलों पर अमल दरामद करें, पारस मंडलेचा की अपील। जमात इस्लामी महाराष्ट्र यूथ विंग की जानिब से 25 दिसंबर को आम खास मैदान पर यूथ कन्वेंशन और शहर में सर्दी में इजाफा, दर्जा हरारत 10 डिग्री सेल्सियस। ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।